नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू आणि काश्मीरमधल्या रामपूर विभागात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या दरम्यान आज द्विपक्षीय चर्चा. विविध करार अपेक्षित. विजेवर चालणाऱ्या वाहनांसंदर्भातलं धोरण निश्चित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनाचे 90 बळी, 110 बेपत्ता, 20,000 विस्थापित. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. आता सविस्तर वृत्त. काश्मीरमधल्या रामपूर विभागात बारामुल्लाजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 6 दहशतवाद्यांना लष्करानं आज कंठस्नान घातलं. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं. पहाटेच्या वेळी नियंत्रण रेषेवर लष्कराला काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यावेळी काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं दिसताच लष्करानं त्यांना प्रतिबंध केला. यात 6 दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांसोबतची ही चकमक बराच वेळ सुरू होती. दरम्यान काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागातही दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान आज सकाळी चकमक सुरू झाली. या भागात हिजबुल मुजाहिदीनचे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली. ही चकमक अद्याप सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यासोबत नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही देशांदरम्यान विविध करार होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात येणार आहे. याशिवाय संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यासुद्धा जगन्नाथ यांची भेट घेणार आहेत. जगन्नाथ संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची भेट घेणार आहेत. जगन्नाथ यांच्यासाठी पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या भोजनाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. जगन्नाथ हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सदैव सज्ज आहे अशी ग्वाही संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी दिली. ते काल दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते. भारताची सीमारेषा पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीला प्रतिबंध घालणं यालाच लष्कराचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं. सीमेवर भारतीय सैन्याचंच प्राबल्य असून घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे असं ते म्हणाले. और जो जानकारियां मेरे पास है मैं सब यहां सार्वजनिक रूप से बतला भी नहीं सकता. अपनी सीमा और एलओसी पूरी सुरक्षित है और सेना की एकमात्र इस वक्त प्रायोरिटी जो है बिल्कुल स्पष्ट है कि वो इन्फिल्ट्रेशन नहीं होने देंगे, जिसका कि रोज प्रयास होता है और रोज सेना को एक्शन लेना पड़ता है. और एलओसी और बॉर्डर पे हमारी फोर्सेस का डोमिनेशन है. हम केवल हर चीज सार्वजनिक कर दे उसकी आवश्यकता भी नहीं समझते, लेकिन वो डोमिनेशन है और उस इन्फिल्ट्रेशन को रोकने के लिए जो भी उपयुक्त कदम हैं सेना उठा रही है. और पाकिस्तान ने जो हरकतें की हैं म्यूटिलेशन वगैरह की, उनको उसकी कीमत भी अदा कर. वस्तू आणि सेवा कर तसंच विविध आर्थिक सुधारणांमुळे आर्थिक विकासाचा वेग वाढण्याबरोबरच रोजगार निर्मितीसाठीच्या संधी वाढणार आहेत असंही वित्तमंत्री या नात्यानं त्यांनी देशाला आश्वस्त केलं. तोट्यात चाललेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाचेही संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी दिले. केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात दिलेल्या आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकप या 2च पक्षांनी दाखवली आहे. या यंत्रात घोटाळा असल्याबाबत सर्वाधिक आक्षेप घेणाऱ्या आप आणि बसपा यांनी मात्र त्यापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या आव्हानाला सामोरं जाण्याचा काल अखेरचा दिवस होता. आता 3 जून रोजी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान हे आव्हान स्वीकारलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण पक्षाचं नेतृत्व करणार आहेत. देशातल्या पशु खरेदीसंदर्भात केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. देशातल्या सर्व पशु बाजारांमध्ये कत्तलखान्यांसाठी लागणाऱ्या प्राण्याच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आणण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी काल दिली.
या संदर्भात पर्यावरण मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे। पशु बाजारांमधल्या प्राण्यांच्या खरेदी आणि विक्रीचं नियंत्रण करणं तसंच पशूंशी क्रूर वर्तनाला प्रतिबंध करणं हा या अधिसूचनेचा हेतू आहे। या अधिसूचनेनंतर पशु बाजारात प्राण्यांना आणताना त्यांना कत्तलीसाठी आणण्यात आलं नसल्याची खात्री विक्रेत्यांना द्यावी लागणार आहे। विजेवर चालणाऱ्या वाहनासंदर्भात धोरण निश्चित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातल्या पहिल्या बहुस्तरीय विद्युत वाहन प्रकल्पाचं आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्थानकाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या वाहनांमुळे प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे। प्रकल्पासाठी राज्यात चार्जिंग स्टेशनं उभारावी लागतील आणि त्याद्वारे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। इलेक्ट्रिक मल्टीमॉडेल वाहन प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे असं ते म्हणाले। आज तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे। नागपूर शहरही तंत्रज्ञानातली प्रयोगशीलता जपत आहे। नागपूर शहरात राबवण्यात आलेली शौचालयातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीची संकल्पना देशासाठी पथदर्शी ठरल्याचं त्यांनी सांगितलं। श्रीलंकेत आलेल्या पूर आणि त्यापाठोपाठ झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत 90 बळी गेले असून 110 जण बेपत्ता झाले आहेत। 1970 नंतरचा श्रीलंकेतला हा सर्वात मोठा पूर आहे। नैऋत्य मान्सूनमुळे 7 जिल्हे प्रभावित झाले असून 20,000 लोक विस्थापित झाले आहेत। कित्येक भागात 300 ते 600 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाचा सर्वाधिक जोर ओसरला असला तरी पुढचे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरामुळे बळी गेलेल्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केली आहे। भारताच्या नौदलाची जहाजं मदत कार्यासाठी रवाना झाली आहेत। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 53वी पुण्यतिथी। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं देशाच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान आहे। केम्ब्रिज विद्यापीठातून सामान्य विज्ञान या विषयात त्यांनी पदवी घेतली। ते 1912 मध्ये भारतात परतले आणि राजकारणात उतरले। पंडित नेहरूंनी असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलनातून ब्रिटिशांना विरोध केला होता। नेहरूंच्या नाविन्यपूर्ण धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगांचं नवं युग सुरू झालं। समाजकार्यातही महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या नेहरूंना 1955 मध्ये भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। लहान मुलांमध्ये पंडितजी विशेष प्रिय होते। त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली। हवामान येत्या 24 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू आणि काश्मीरमधल्या रामपूर विभागात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या दरम्यान आज द्विपक्षीय चर्चा, विविध करार अपेक्षित। विजेवर चालणाऱ्या वाहनांसंदर्भातलं धोरण निश्चित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनाचे 90 बळी, 110 बेपत्ता, 20,000 विस्थापित। आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।